तुम्ही अनेक कलाकारांना ही जे तुम्ही मगाशी म्हणालात की कृतज्ञता भावना मला कायम आहे आणि याच कृतज्ञतेपोटी तुम्ही अनेक कलाकारांना मदत देखील केली आहे, अनेक कलाकारांच्या घरासाठी प्रयत्न केलेत. पण हे प्रयत्न करत असताना कधी पश्चाताप झालाय का की अरे ह्या कलाकाराला का घर दिलं, का याच्यासाठी नाही खरंच काही वेळेस झालं. कधी कधी आपली मदत आपल्या अंगाशी येते. निलेश, हां अंगाशी येतं का हाताची पाची बोटं सारखी नसतात तसं ते हे म्हणजे अगदी आम्ही घराच्या वेळेस पण मी जेव्हा घर झालं बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेलो, त्यांना सांगितलं अरे करताय तुम्ही सगळ्यांसाठी पण ते बघा नंतर ते अनुभव पण मला बरं आहे की तुम्ही मराठी कलाकार बाळासाहेबांनी सावध केलं होतं त्यावेळी आणि तसं पुढे झालं पण आय गेस. हां झालं अनुभव आले काहींचे. काहींनी नुसतं सर आता तुम्हाला मी जेवायला म्हणजे काहींचं निलेश हे नसतानाही माझी ओळख नसतानाही त्यांना मी दिले नाही बाबा आपल्याला मिळते ना आपल्यावर ह्या 4 लोकांचं भलं होऊ देत, त्यांची नावं टाकलेत तिथं, चला ह्यांचंही घर हां पाठपुरावा करून ह्यांचंही घर होऊ देत आणि ती झालीत. ओळख ठेवली त्यांनी नंतर? काहींनी नाही ठेवली, काहींनी ठेवली. किंवा नाही सर जेवायला बोलवायचं. अरे 15 वर्ष झालं तुम्ही राहून तिकडे, तर एकदाही जमलं नाही. आणि तुमच्या जेवणावरती काय मी उपाशी आहे का? नाही ना. आता एक सरकारी अधिकाऱ्याची बायको असलेली अभिनेत्री, तिने आमच्या एका सहकार्याचा फ्लॅट तिला दिला, तिला लकी नंबर आहे म्हणून. आणि जेव्हा विकला तिने 5 वर्षांनी, म्हणजे तिला खरी गरजच नव्हती, वेगवेगळे तिचे मित्र यायचे तिला तिथं भेटायला वगैरे, आणि तिने त्याचं काही नाही 5 वर्षांनी जेव्हा तू विकला तेव्हा ज्या सहकार्याचा फ्लॅट त्यांनी बदलून महेशजींमुळं तुला दिला त्याला एक कृतज्ञता व्यक्त नको करायला निलेश? नाही केली. मग माझं माणूस चिडणार की नाही? मग मला जे काय शाल जोडीतले जायचे ते मी दिले. आणि तो फ्लॅट एका कलाकाराचाच होता दुसऱ्या? हो, एक सहकारी होता जो माझ्या बॅकस्टेज आर्टिस्ट. आणि तोही मला म्हणा सर तुम्ही सांगताय म्हणून मी देतोय तिला, नाही तर मला तिला द्यायचंच नाही आहे. आणि त्यांनी दिला कारण का त्याचा व्ह्यू चांगला होता, तिने ते बरोबर ओळखलं याचा व्ह्यू चांगला आहे. आणि पुढं विकल्यानंतर त्या व्ह्यूचे तिला एक्स्ट्रा पैसे मिळाले त्या अभिनेत्रीला. आणि मग तुम्ही आता सोशल मीडियावर इतके ॲक्टिव्ह होता, आम्ही असं केलो तिकडे तिकडे, कशाला खोटेपणा? तुमचं दानत तिथंच दिसली असती ना. नंतर मी जापलं नाही मी त्याला चांदीचं निरांजन. अरे काय चांदीचं निरांजन? मी असतो तर न मागताच निलेश, म्हणजे ज्याच्याकडनं तुम्ही घर घेतलंय, ज्याच्या व्ह्यूमुळे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे मिळाले निलेश, तेव्हा आम्हाला 52 लाखाला ते फ्लॅट मिळाले. आणि विकताना या सगळ्यांनी 1.5 कोटीच्या पुढे 5 वर्षात. हां, मग तुम्हाला एवढे मिळाल्यानंतर तुम्हाला काय एखाद्याला द्यायला जातं आहे?